तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्ग 9वा विषय इतिहास यामधील प्रकरण 4 ज्याचं नाव आहे आर्थिक विकास याचा दुसरा भाग आज आपण बघणार आहोत. तर पहिला आहे 6वी पंचवार्षिक योजना, जिचा कालखंड 1980 ते 85 हा होता. या योजनेचा भर दारिद्र्य निर्मूलन व रोजगार निर्मिती यावर होता. म्हणजे देशातलं दारिद्र्य गरिबी ही दूर करणे आणि त्याचबरोबर रोजगार निर्मिती करणे, बेरोजगारी दूर करून लोकांना रोजगार उपलब्ध करून देणे यावर या योजनेचा भर होता. याशिवाय आणखीही काही उद्दिष्ट ही या योजनेअंतर्गत ठेवण्यात आलेली होती. ती पुढीलप्रमाणे होती. एक म्हणजे अर्थव्यवस्थेच्या विकास दरात लक्षणीय वाढ करणे, की जी अर्थव्यवस्था आहे तिला गती देणे, तिच्या विकास दरामध्ये वाढ घडवून आणण्याचं उद्दिष्ट या योजनेअंतर्गत डोळ्यापुढे सरकारने ठेवलेलं होतं. याशिवाय भारतातील गरिबी व बेकारी यांच्या प्रमाणात घट करणे, कारण आपण बघतो की भारतामध्ये गरिबीचं प्रमाण हे खूप जास्त आहे. तर ही गरिबी दूर करणे आणि त्याचबरोबर बेकारी म्हणजे बेरोजगारी यांच्या प्रमाणात घट करण्याचं लक्षसुद्धा या योजनेअंतर्गत सरकारने आपल्या डोळ्यापुढे ठेवलेलं होतं. याशिवाय लोक छोटी कुटुंब पद्धती स्वेच्छेने स्वीकारतील असे धोरण ठेवून लोकसंख्या वाढीवर नियंत्रण ठेवणे, की जी भारतातील जे नागरिक आहेत त्यांनी स्वेच्छेने म्हणजे स्वइच्छेने छोटी कुटुंब पद्धतीचा स्वीकार करावा, याकरिता विविध प्रकारचे कार्यक्रम, जाहिराती यांच्या माध्यमातून जनपरिवर्तन घडवून आणण्याचं उद्दिष्ट हे भारत सरकारने या 6व्या पंचवार्षिक योजनेच्या माध्यमातून ठेवलेलं होतं. जेणेकरून काय होईल की भारताची लोकसंख्या ही नियंत्रित राहील आणि लोक छोट्या कुटुंब पद्धतीचा स्वीकार करतील आणि त्याचा फायदा त्यांनाच भविष्यकाळामध्ये होईल, अशा प्रकारचं उद्दिष्ट हे भारत सरकारने आपल्या डोळ्यापुढे ठेवलेलं होतं. याशिवाय याच 6व्या पंचवार्षिक योजनेत काही विशिष्ट कार्यक्रमसुद्धा राबवण्यात आलेले होते, की जे रोजगार निर्मिती व दारिद्र्य निर्मूलनाशी संबंधित होते. यातला पहिला आहे एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम, ज्याचा शॉर्ट फॉर्म होतो IRDP. तर दुसरा कार्यक्रम होता ग्रामीण भूमिहीन विकास कार्यक्रम RLEGP. तिसरा कार्यक्रम होता राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम NREP आणि सलेम पोलाद प्रकल्प. मग हे जे पहिले 3 कार्यक्रम आहेत की ज्या अंतर्गत भारत सरकारचं लक्ष हे ग्रामीण विकासावर त्यांनी केंद्रित केलेलं आपल्याला दिसतं. ग्रामीण भागातले लोक हे शहरांमध्ये रोजगारानिमित्त स्थलांतरित होतात आणि शहरांची लोकसंख्या ही वाढायला लागते. त्याचबरोबर शहरांमध्ये झोपडपट्ट्या, गुन्हेगारी अशा काही अनेक समस्या वाढतात. तर ते होऊ नये, ग्रामीण भागातल्या नागरिकांना ग्रामीण भागातच रोजगार उपलब्ध व्हावा, याकरिता एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम, ग्रामीण भूमिहीन विकास कार्यक्रम आणि राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम अशा प्रकारच्या कार्यक्रमांची आखणी ही 6व्या पंचवार्षिक योजनेच्या अंतर्गत करण्यात आली, जेणेकरून ग्रामीण भागातल्या लोकांना मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होईल आणि शिवाय त्या माध्यमातून दारिद्र्य दूर करण्याचा, दारिद्र्यामध्ये घट करण्याचा सरकारचं उद्दिष्टसुद्धा पूर्ण होईल, अशा प्रकारचा भर या योजनेमध्ये या कार्यक्रमांच्या माध्यमातून देण्यात आला. याशिवाय सलेम या ठिकाणी पोलाद प्रकल्पसुद्धा उभारण्यात आला, कारण पायाभूत उद्योगामध्ये पोलाद प्रकल्पाचा समावेश होतो. तर भारत जेवढा पायाभूत उद्योगांमध्ये सक्षम होईल तेवढंच भारतातील आर्थिक विकास आणि इतर क्षेत्रांमध्ये भारताला मजबूती येईल, याकरिता सलेम येथे पोलाद प्रकल्पसुद्धा उभारण्यात आला. त्यानंतरची योजना आहे 7वी पंचवार्षिक योजना आणि जिचा कालखंड होता 1985 ते 1990. मग या योजनेचा भर हा अन्न, रोजगार आणि उत्पादकता यावर होता, की भारत हा अन्नधान्यांच्या बाबतीत सक्षम व्हावा, रोजगार निर्मिती भरपूर प्रमाणात व्हावी आणि शिवाय यातून जे कारखाने आहेत त्यांची उत्पादकता वाढावी, भारतातील जी शेती आहे, जो शेती उद्योग आहे त्यांची उत्पादकता वाढावी,
यावर या योजनेमध्ये विशिष्ट भर देण्यात आलेला होता. याशिवाय विकास, आधुनिकीकरण, आत्मनिर्भरता, सामाजिक न्याय यावर भर देण्यात आलेला आपल्याला दिसतो की भारताचा विकास व्हावा, भारतामध्ये सुद्धा आधुनिकीकरण व्हावं, पारंपरिक पद्धतीची शेती, उद्योगधंदे हे न करता आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असे उद्योगधंदे भारतात उभारण्यात यावे आणि त्या माध्यमातून भारत आत्मनिर्भर व्हावा, म्हणजे स्वतःच्या पायावर तो उभा राहावा, कोणत्याही इतर देशांच्या मदतीशिवाय त्याने आपला विकास साधावा, याकरिता या योजनेमध्ये भर देण्यात आलेला होता. याशिवाय सामाजिक न्याय यावर भर देण्यात आलेला होता, म्हणजे सगळ्यांना विकासाची समान संधी प्राप्त व्हावी. आपल्या देशामध्ये जे विशिष्ट जाती, धर्म यांचे जे भेदाभेद पाळले जातात ते सर्व दूर बाजूला सारून सर्वांना विकासाची समान संधी देण्याकरिता सामाजिक न्याय यावर भर देण्यात आला. याशिवाय उत्पादनांच्या तंत्रांमध्ये सुधारणा करण्याचं उद्दिष्टसुद्धा या योजनेमध्ये आखण्यात आलेलं होतं की उत्पादनाची पद्धती बदलण्यात यावी, ती आधुनिक व्हावी, अत्याधुनिक यंत्रांचा, तंत्रज्ञानांचा वापर करण्यात या योजनेमध्ये भर देण्यात आलेला होता. आणि या माध्यमातून राष्ट्रीय उत्पन्नात दरवर्षी 5% वाढ करणे हे उद्दिष्टसुद्धा याच योजनेअंतर्गत भारत सरकारने आपल्या डोळ्यापुढे ठेवलेलं होतं. अन्नधान्याच्या उत्पादनात वाढ करणे ही या योजनेची काही उद्दिष्टे होती की अन्नधान्याच्या बाबतीत भारत स्वयंपूर्ण व्हावा, इतर कोणत्याही राष्ट्रांवर अन्नधान्याच्या बाबतीत त्याने अवलंबून राहू नये, तर भारतामध्येच एवढं अन्नधान्य उत्पादित व्हावं की ते संपूर्ण देशाला पुरवता येईल. याकरिता अन्नधान्याच्या उत्पादनात वाढ करणे हे सुद्धा एक उद्दिष्ट या योजनेत भारत सरकारने आपल्या डोळ्यापुढे ठेवलेलं होतं. याशिवाय या योजनेत काही विशिष्ट कार्यक्रमसुद्धा सुरू करण्यात आले, ते म्हणजे जवाहर रोजगार योजना, इंदिरा आवास योजना, दशलक्ष विहिरींची योजना. की जवाहर रोजगार योजना म्हणजे भारतातील जी ग्रामीण भाग आहेत त्या ग्रामीण भागात लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्याची ही एक योजना होती की ज्या माध्यमातून खेडी ही स्वयंपूर्ण होतील, खेड्यातला माणूस हा शहरामध्ये स्थलांतर होणार नाही, त्याला त्याच्याच गावात रोजगार हा प्राप्त होईल आणि तो आपलं जीवन व्यवस्थित जगू शकेल. इंदिरा आवास योजना की भारतामध्ये अनेक लोकांकडे ही स्वतःची घरे नसतात, तर अशा लोकांना सरकारमार्फत अनुदान देण्यात आलं की ज्या पैशाच्या माध्यमातून लोक काय करू शकतील, आपली स्वतःची घरं बांधू शकतील, त्याला म्हणतात इंदिरा आवास योजना. याशिवाय दशलक्ष विहिरींची योजनासुद्धा याच योजनेच्या अंतर्गत आखण्यात आलेली होती की भारत हा शेतीप्रधान देश आहे आणि अशा शेतीप्रधान देशामध्ये शेतीचं जे मुख्य जो घटक आहे तो म्हणजे पाणी, तर प्रत्येक शेतामध्ये विहीर असावी, याकरिता 10 लाख विहिरी त्यावर्षी शेतकऱ्यांना बांधून देण्याचं उद्दिष्ट हे सरकारने आपल्या डोळ्यापुढे ठेवलेलं होतं. आणि त्याकरिता सरकार आपल्याजवळून पैसा खर्च करणार होतं. त्याकरिता प्रत्येक शेतकऱ्याला विशिष्ट अनुदान हे विहिरी बांधण्याकरिता देण्यात येणार होतं. अशा प्रकारची दशलक्ष विहिरीची योजना या योजनेअंतर्गत आखण्यात आलेली होती. आणि सगळ्यात आनंदाची बाब म्हणजे रोजगार निर्मितीच्या दृष्टीने 7वी पंचवार्षिक योजना ही अतिशय महत्त्वपूर्ण ठरली. म्हणजे या योजनेमध्ये सर्वात जास्त रोजगार निर्मिती ही झाली आणि ही योजना भारतातील सगळ्यात यशस्वी योजना अशी मानली जाते. त्यानंतरची पुढची योजना आहे 8वी पंचवार्षिक योजना आणि जिचा कालखंड होता 1992 ते 97. या योजनेत खाजगी क्षेत्राला वाव देण्यात आला. या योजनेची वैशिष्ट्ये ही पुढीलप्रमाणे होती की या योजनेमध्ये खाजगी क्षेत्र म्हणजे जे प्रायव्हेट लिमिटेड्स आहेत, जे मोठमोठे कारखानदार, भांडवलदार, हॉटेलियर्स किंवा इतर उद्योगधंदे करणारे जे लोक आहेत, त्या लोकांना या योजनेमध्ये विशिष्ट सवलती देण्यात आल्या, जेणेकरून काय होईल की भारताची जी मिश्र अर्थव्यवस्था आहे त्या मिश्र अर्थव्यवस्थेला अधिक तिचा विकास दर वाढेल आणि तिच्या माध्यमातून भारताचा
भारताची प्रगती घडून येईल याकरिता खाजगी क्षेत्राला या योजनेमध्ये विशेष वाव देण्यात आला. याशिवाय राष्ट्रीय उत्पन्न वाढीचा दर 6.5 इतका राखणे, की 7व्या पंचवार्षिक योजनेमध्ये जो राष्ट्रीय विकासाचा दर वाढलेला होता, राष्ट्रीय उत्पन्न वाढीचा दर जो वाढलेला होता, तो दर थोडा अधिक वाढून 6.5 इतका तो आखण्यात आला, जेणेकरून भारताचा काय होईल, राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वाढ घडून येईल. याशिवाय लोकसंख्या वाढीला आळा घालणे हे सुद्धा एक उद्दिष्ट या 8व्या पंचवार्षिक योजनेच्या माध्यमातून डोळ्यापुढे ठेवण्यात आलेलं होतं, की भारताची लोकसंख्या ही नियंत्रित राहावी. कुटुंब नियोजनाच्या कार्यक्रमाला उत्तेजन देण्याचं उद्दिष्टसुद्धा या योजनेमध्ये ठेवण्यात आलेलं होतं, की आपण बघितलं की 7व्या पंचवार्षिक योजनेमध्ये कुटुंब नियोजन आखण्याकरिता सरकारने जे लोक स्वेच्छेने कुटुंब नियोजन करू इच्छितात अशा लोकांकरिता विशेष कार्यक्रम, जाहिराती या तयार केलेल्या होत्या. तर जेणेकरून काय होईल, की भारताची लोकसंख्या ही नियंत्रित राहील, वाढत्या लोकसंख्येला आळा बसेल याकरिता अशा प्रकारचे कार्यक्रम या 8व्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत सुद्धा आखण्यात आलेले होते. याशिवाय प्राथमिक शिक्षणाचा सार्वजनिक विस्तार करून निरक्षरतेचे उच्चाटन करणे, की भारतामध्ये एक मोठा वर्ग हा त्या काळात निरक्षर होता, आजसुद्धा आहे, परंतु त्याचं प्रमाण कमी आहे. पण त्या काळात ती निरक्षरता खूप जास्त होती. म्हणून प्राथमिक शिक्षण म्हणजे 1ली ते 4थीपर्यंतचा जो भाग आहे त्या शिक्षणामध्ये त्या शिक्षणाचा विस्तार करणे आणि सर्व लोकांना ते कसं प्राप्त होईल, की जेणेकरून भारतामध्ये कोणीही निरक्षर राहणार नाही, याकरिता या योजनेमध्ये निरक्षरतेचे उच्चाटन करण्याचं उद्दिष्टसुद्धा भारत सरकारने आपल्या डोळ्यापुढे ठेवलेलं होतं. याशिवाय या योजनेत काही कार्यक्रम सुरू करण्यात आलेले आपल्याला दिसतात. एक म्हणजे प्रधानमंत्री रोजगार योजना, की ज्या माध्यमातून सगळ्या भारतातील लोकांना रोजगार उपलब्ध होईल अशा प्रकारचे कार्यक्रम या योजनेअंतर्गत आखण्यात आलेले होते. महिला समृद्धी योजना, की भारताच्या विकासात महिलांचंही योगदान असावं याकरिता महिलांच्या विकासाच्या विविध प्रकारच्या योजना, विविध प्रकारचे रोजगाराचे कार्यक्रम या महिला समृद्धी योजनेअंतर्गत आखण्यात आलेले होते. याशिवाय राष्ट्रीय सामाजिक आर्थिक सहाय्य योजना, की भारताच्या सर्व स्तरातील सर्व भागातील लोकांना सामाजिक आर्थिक सहाय्य करणे आणि त्या माध्यमातून एकंदरीत आपल्या देशाचा विकास साध्य करणे अशा प्रकारची राष्ट्रीय सामाजिक आर्थिक सहाय्य योजना ही आखण्यात आलेली होती. मध्यान्ह आहार योजना, की आपण जी शालेय पोषण आहाराअंतर्गत आपल्या शाळेमध्ये जी दुपारची खिचडी खातो, की जेणेकरून प्रत्येक मुलाचं हे पोषण व्हावं याकरिता अशा प्रकारची योजना ही त्या 8व्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत मध्यान्ह आहार योजना म्हणून आखण्यात आली, जेणेकरून शालेय विद्यार्थ्यांना चांगलं पोषण मिळावं याकरिता. त्यानंतर आहे इंदिरा महिला योजना, की महिलांचा विकास घडून यावा, त्यांनासुद्धा रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देता याव्या, त्यांच्यासाठी कर्ज वाटप करता यावं, जेणेकरून महिलासुद्धा काय होतील, सक्षम होतील. म्हणून इंदिरा महिला योजना अशा प्रकारची योजना ही आखण्यात आली. आणि गंगा कल्याण योजना, की गंगेचं जे वाढतं प्रदूषण आहे ते प्रदूषण कमी करण्याकरिता ती स्वच्छ व्हावी, जेणेकरून संपूर्ण शेतीला तिचं पाणी मिळेल आणि देशातील इतर भागांनासुद्धा तिचा पाणी पुरवठा करता येईल, याकरिता गंगा कल्याण योजना ही सुद्धा याच योजनेअंतर्गत आखण्यात आलेली होती. त्यानंतरची पंचवार्षिक योजना आहे 9वी पंचवार्षिक योजना, की जिचा कालखंड हा 1997 ते 2002 हा मानला जातो. कृषी व ग्रामीण विकास यावर या योजनेमध्ये भर देण्यात आलेला होता, की भारतातील शेतीचा आणि त्या माध्यमातून ग्रामीण भागाचा विकास घडून यावा याकरिता या 9व्या पंचवार्षिक योजनेमध्ये विशेष भर देण्यात आलेला होता. याशिवाय आर्थिक विकासाचा दर वाढवणे, की आपण बघितलं की प्रत्येक योजनेमध्ये भारताचा आर्थिक विकासाचा दर कसा वाढेल, भारताचा अधिकाधिक विकास कसा घडून येईल यावर भर देण्यात आलेला आपल्याला दिसतो, तो याही योजनेमध्ये देण्यात आलेला होता. याशिवाय पायाभूत क्षेत्र म्हणजे पोलाद उद्योग, याशिवाय शेती उद्योग आणि
जे काही छोटे मोठे व्यवसाय असतात, असे जे पायाभूत उद्योग आहे की ज्याच्यामुळे देशाची झपाट्याने प्रगती होते, अशा पायाभूत क्षेत्रामध्ये निकोप स्पर्धा निर्माण करण्याचं उद्दिष्टसुद्धा या योजनेअंतर्गत भारत सरकारने आपल्या डोळ्यापुढे ठेवलेलं होतं. याशिवाय परकीय गुंतवणुकीसाठी औद्योगिक धोरणाला नवी दिशा देणे हे सुद्धा या योजनेचं उद्दिष्ट होतं की जेवढी जास्त परकीय गुंतवणूक ही ज्या देशामध्ये होते तो देश अधिकाधिक विकसित होत जातो, म्हणून जास्तीत जास्त परकीय गुंतवणूकदार भांडवलदार हे भारतात यावे आणि त्याकरिता औद्योगिक धोरणाला नवीन दिशा देण्याचं उद्दिष्ट हे या योजनेअंतर्गत आखण्यात आलेलं होतं. या योजनेत याशिवाय अन्य काही कार्यक्रम होते की ते म्हणजे सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजना, की पुन्हा आपल्या देशाचा विकास व्हावा याकरिता शहरामध्ये रोजगार निर्मिती करण्याचं उद्दिष्ट या सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजनेमार्फत आखण्यात आलेलं होतं. भाग्यश्री बालकल्याण योजना, की भारतातील बालकांचा सुद्धा विकास व्हावा याकरिता भाग्यश्री बालकल्याण योजना ही आखण्यात आलेली होती. राजराजेश्वरी महिला कल्याण योजना, की महिलांचा विकास व्हावा, त्यांनीसुद्धा छोटे मोठे उद्योग करून आपल्या देशाच्या विकासात हातभार लावावा याकरिता राजराजेश्वरी महिला कल्याण योजना आखण्यात आली. याशिवाय सुवर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना, की ग्रामीण भागात स्वरोजगार निर्माण व्हावा, कुटीर उद्योग, लघु उद्योग, शेती उद्योग आणि शेतमजूर यांनासुद्धा रोजगार प्राप्त व्हावा याकरिता या सुवर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजनेअंतर्गत उद्दिष्ट हे डोळ्यापुढे ठेवण्यात आलेलं होतं. जवाहर ग्राम समृद्धी योजना, अंत्योदय अन्न योजना, की अंत्योदय अन्न योजना म्हणजे काय, की गावागावात स्वस्त धान्य हे लोकांना प्राप्त व्हावं जेणेकरून त्यांना अन्नधान्यांची टंचाई दुष्काळ हा भासणार नाही याकरिता अंत्योदय अन्न योजना ही आखण्यात आलेली होती. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, की प्रत्येक देशामध्ये सडकांचं जे जाळं आहे ते अधिकाधिक घट्ट व्हावं, त्याचा विकास व्हावा आणि त्या माध्यमातून गावातल्या लोकांना आपल्या शेजारच्याच ठिकाणी त्यांना रोजगार प्राप्त व्हावा याकरिता प्रधानमंत्री ग्रामसडक योजना इत्यादी कार्यक्रम हे 9व्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत आखण्यात आले. या योजनेत संपर्क व्यवस्था आणि सेवा क्षेत्रांची प्रगती अपेक्षित प्रमाणात साध्य झाली. की संपर्क व्यवस्था म्हणजे काय, कम्युनिकेशन, दळणवळण. शिवाय सेवा क्षेत्र म्हणजे जे बँकिंग सेक्टर आहे की जे आपल्याला सेवा देतात. हॉटेल क्षेत्र आहे की आपण कुठे गेलो की आपल्याला हॉटेलमध्ये वेटर आपलं जेवण घेऊन येतो. बँकेमध्ये गेलो तर बँकेतले लोक आपल्याला काय देतात, आपल्या पैशाची, आपल्या हिशोबाची, आपल्या आर्थिक व्यवहारांची माहिती देतात. तर असे जे सेवा क्षेत्र आहे त्या सेवा क्षेत्रांची अपेक्षित प्रमाणात प्रगती या 9व्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत झालेली आपल्याला दिसून येते. याशिवाय बांधकाम व दळणवळण या क्षेत्रातसुद्धा या योजनेअंतर्गत वाढ झालेली आपल्याला दिसते. त्यानंतर आहे बँकांचे राष्ट्रीयीकरण, की पंडित नेहरू आणि लालबहादूर शास्त्री या प्रधानमंत्र्यांच्या काळामध्ये भारतातील बँकिंग व्यवसाय हे खाजगी क्षेत्राच्या मक्तेदारीचा व्यवसाय होता. म्हणजे बँका ज्या होत्या त्या कोणत्या तरी खाजगी व्यक्तींच्या मालकीच्या होत्या. आज जसं आपण सर्व बँका या सरकारी क्षेत्रांमध्ये मोडत असलेले आपण बघतो, तर त्या काळामध्ये म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू आणि लालबहादूर शास्त्री यांच्या काळात या सर्व बँका या खाजगी लोकांच्या मालकीच्या होत्या. मग या बँका उद्योग समूहाचे प्रतिनिधित्व करत होत्या. म्हणजे या ज्या बँका होत्या या बँका काय होत्या, की काही जे मोठे मोठे भांडवलदार श्रीमंत उद्योजक होते त्या उद्योग समूहाचं प्रतिनिधित्व या बँका करत होत्या. शिवाय या बँकांचे जे संचालक मंडळ होते त्यांचा हेतूच हा होता की आपल्या उद्योगांचा विकास करणे आणि आपला जास्तीत जास्त नफा हा कसा वाढेल या दृष्टीनेच या बँका ज्या होत्या त्या कार्यरत होत्या, म्हणजे त्या कार्य करत होत्या. मग असं होऊ नये, या बँकांच्या आर्थिक उलाढालीचा फायदा हा देशालासुद्धा प्राप्त व्हावा, तो कोणत्या तरी खाजगी व्यक्तींच्या खिशात जाऊ नये याकरिता याला छेद देण्यासाठी सरकारने 1955 इम्पेरियल बँकेचे राष्ट्रीयकरण केले. म्हणजे इम्पेरियल बँक जी होती
ती कोणत्या तरी खाजगी उद्योग समूहाच्या मालकीची होती. तर ती मालकी नष्ट करून या इम्पेरियल बँकेचं त्यांनी काय केलं, राष्ट्रीयकरण केलं. म्हणजे सरकारच्या अधिकाराखाली ती बँक आणण्यात आली आणि तिचे रूपांतर मग भारतीय स्टेट बँकेमध्ये करण्यात आले. म्हणजे पूर्वीची इम्पेरियल बँकेचं नाव हे बदलून भारतीय स्टेट बँक असं ठेवण्यात आलं आणि सरकारच्या मार्फत त्यावर नियंत्रण प्राप्त करण्यात आलं. या बँकेकडून अल्पावधीतच आपल्या शाखा देशभर उघडून शासकीय विकासात महत्त्वाची भूमिका बजावण्यास सुरुवात केली. आणि मग ही जी बँक होती, जिचं नाव आता भारतीय स्टेट बँक झालेलं होतं, तिच्या शाखा सरकारने संपूर्ण देशभर उघडल्या आणि या माध्यमातून भारताचा विकास, आर्थिक विकास घडवून आणण्याकरिता सरकारने महत्त्वाची भूमिका ही बजावलेली आपल्याला दिसते. त्यानंतर आहे की या बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यामागे काय कारणं होती, त्याची पार्श्वभूमी हे आपण समजून घेतली पाहिजे. त्यामध्ये आहे की भारताने स्वातंत्र्योत्तर कालखंडात मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारलेली होती, की आपण बघितलं पाठाच्या सुरुवातीला की भारताने मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केलेला आहे आणि ज्यामध्ये काय असतं, खाजगी आणि सरकारी उद्योगांचा समान वाटा असतो. म्हणजे दोनही क्षेत्र हे कार्यरत मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये असलेले आपल्याला दिसतात. मग ही योजना राबवताना तूट निर्माण झाल्यास ती भरून काढण्यासाठी बँकांचे राष्ट्रीयकरण होणे गरजेचे होते. मग आता भारताने मिश्र अर्थव्यवस्था ही स्वीकारलेली आहे आणि ही व्यवस्था स्वीकारल्यानंतर भारताला आपला विकास साध्य करायचा आहे. तर अशा वेळेला भारत सरकारजवळ ज्या वेळेला पैशाची चणचण व्हायची किंवा आर्थिक जो स्रोत आहे तो कमी पडायचा, तर असं होऊ नये, सरकारने आखलेल्या योजना या योग्य प्रमाणात कार्यान्वित व्हाव्या, पैशाच्या अडचणीमुळे त्या बंद पडू नये, याकरिता बँकांचं राष्ट्रीयकरण होणं हे गरजेचं होतं. कारण या बँकांच्या माध्यमातून सरकारला या बँकांमध्ये जमा असलेला पैसा हा विविध योजनांकरिता वापरण्यात येणार होता. म्हणून राष्ट्रीयकरण करणे बँकेचं हे गरजेचं होतं. राष्ट्रीयकरण झाल्यावर या बँकांना मिळणारा नफा हा सरकारी खजिन्यात जमा होणार होता. मग बँकांना जे काही उत्पन्न मिळतं कर्ज वाटपाच्या माध्यमातून किंवा लोक जे पैसे त्या ठिकाणी जमा करतात त्या माध्यमातून, तर हे सर्व पैसे हे आता कोणाला मिळणार होते, सरकारी खजिन्यात ते जमा होणार होते आणि हा पैसा भारताच्या विकासाकरिता वापरला जाणार होता. याशिवाय लघु व मध्यम उद्योगांची विकास धोरण राबवणेसुद्धा आवश्यक होते. की भारताचा आपण बघितलं की पायाभूत क्षेत्र, छोटे मोठे उद्योगधंदे हे विकसित झाले पाहिजे आणि त्याकरिता जोडीला लघु व मध्यम उद्योगांचा विकास धोरण राबवणे हे सुद्धा काय होतं, आवश्यक होतं. लाल बहादूर शास्त्रींनी अन्नधान्य टंचाई व दुष्काळावर मात करण्यासाठी हरित क्रांतीचा प्रयोग हाती घेतलेला होता. आणि जे लाल बहादूर शास्त्री आहेत त्यांनी त्या काळात हरित क्रांतीचा प्रयोग हा आपल्या हाती घेतला होता की भारत अन्नधान्याच्या बाबतीत हा सक्षम व्हावा असं त्यांचं ध्येय होतं आणि त्याकरिता सुद्धा त्यांना भरपूर आर्थिक सहाय्याची गरज होती. म्हणजे ही योजना योग्य पद्धतीने राबवण्याकरिता काय होतं, त्यांना पैशाची गरज होती जेणेकरून ते भारतामध्ये हरित क्रांती घडवून आणू शकतील. शिवाय प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळातील काँग्रेस पक्षातील समाजवादी विचारांनी प्रेरित झालेले जे लोक होते त्यांनी जे काँग्रेस फोरम फॉर सोशलिस्ट ॲक्शन हा जो त्यामधला गट होता, काँग्रेसमधला एक गट होता, या गटाने व्यापारी बँकांचे राष्ट्रीयकरण करावे अशी मागणीसुद्धा अनेक वर्षापासून ते करत होते. आणि म्हणून कम्युनिस्ट पक्षाचा सुद्धा या निर्णयाला काय होता, पाठिंबा होता. आणि अशा पद्धतीने राष्ट्रीयकरण हे बँकांचं व्हावं अशी सगळ्यांची मागणी जेव्हा व्हायला लागली, म्हणून भारतातील बँकांचं राष्ट्रीयकरण करण्याचा निर्णय हा सरकारने घेतला. त्यानंतर आहे 20 कलमी कार्यक्रम. 1 जुलै 1975 रोजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी 20 कलमी कार्यक्रमाची घोषणा करून विकसित राष्ट्रांच्या दिशेने वेगवान वाटचाल करण्याच्या प्रयत्नांचा संकल्प सोडला. की 1 जुलै 1975 रोजी इंदिरा गांधी यांनी भारताचा आर्थिक विकास हा झपाट्याने व्हावा
आणि भारतसुद्धा विकसित राष्ट्रांच्या दिशेने त्याने वाटचाल करावी, याकरिता एक मोठा कार्यक्रम, एक मोठं ध्येय, एक उद्दिष्ट आपल्या डोळ्यापुढे या 20 कलमी कार्यक्रमाअंतर्गत ठेवलेलं आपल्याला दिसतं. मग यामध्ये कोणकोणत्या तरतुदी या करण्यात आलेल्या होत्या, तर त्या पुढील प्रमाणे होत्या. एक म्हणजे शेती आणि शहरी भागातील कमाल जमीन धारणा संपत्तीची समान वाटणी, शेतमजुरांना किमान वेतन, जलसंधारण योजनात वाढ करणे. की शेती आणि शहरी भागातील कमाल जमीन धारणा म्हणजे काय, की ग्रामीण भागात काही लोकांकडे हजारो एकर जमिनी होत्या आणि काही लोकांकडे जमिनीचा साधा तुकडाही नसायचा, ते भूमीही नसायचे आणि शेतमजूर असायचे. तर त्याकरिता जमिनी, एक व्यक्ती आपल्याकडे किती जमीन ठेवू शकतो याच्या काही मर्यादा या ग्रामीण आणि शहरी भागातील लोकांकरिता आखून देण्यात आल्या. म्हणून त्याला म्हटलं आहे की शेती आणि शहरी भागातील कमाल जमीन धारणा. संपत्तीची समान वाटणी म्हणजे सर्वांकडे काय असावं, संपत्ती असावी, सगळ्यांकडे जगण्याचं एक माध्यम असावं, मग ते शेती असो उद्योग असो, याकरिता संपत्तीची समान वाटणी करण्याचं ध्येय या 20 कलमी कार्यक्रमाअंतर्गत आखण्यात आलेलं होतं. शेतमजुरांना किमान वेतन मिळावं म्हणजे जे शेतीमध्ये राबतात किंवा जे कोणत्याही प्रकारचे मजुरीचे कामं करतात तर त्यांना किमान म्हणजे कमीत कमी जगण्यापुरतं तरी वेतन मिळावं, याचीसुद्धा मर्यादा या 20 कलमी कार्यक्रमाअंतर्गत घालून देण्यात आलेली होती. याशिवाय जलसंधारण योजनांमध्ये वाढ करण्यात आली की शेतीला आवश्यक असं पाणी हे विविध प्रकारच्या माध्यमातून मिळावं, याकरिता जलसंधारण म्हणजे पाणी साठवण्याच्या योजनेमध्ये या 20 कलमी कार्यक्रमाअंतर्गत वाढ करण्यात आलेली दिसते. दुसरं आहे 2 कामगारांचा उद्योग क्षेत्रात सहभाग. की कामगारांचा उद्योग क्षेत्रामध्ये सहभाग हा अधिकाधिक वाढावा, फक्त मालक आणि मजूर अशा प्रकारचीच भूमिका ही नसावी, तर शेतमजुरांचा, कामगारांचा सुद्धा सहभाग हा उद्योग क्षेत्रांमध्ये वाढावा, याकरिता या 20 कलमी कार्यक्रमात विशिष्ट भर देण्यात आलेला होता. राष्ट्रीय प्रशिक्षण योजना आणि वेठबिगार मुक्ती करणे. की राष्ट्रीय प्रशिक्षण म्हणजे उद्योगधंद्यांना आवश्यक जे स्किल्ड लेबर लागतात, जे स्किल्ड मजूर लागतात, विशिष्ट कार्यकुशल असे मजूर लागतात, तर त्यांच्याकरिता प्रशिक्षण देण्याच्या संस्थासुद्धा या 20 कलमी कार्यक्रमाअंतर्गत या राबवण्यात येणार होत्या. वेठबिगारी मुक्ती म्हणजे लोक जिथे रोजगार मिळतो त्या गावामध्ये थांबतात, मग तिथला रोजगार संपला की पुन्हा दुसऱ्या गावामध्ये जातात आणि यामुळे त्यांना कुठेही त्यांच्या जीवनामध्ये स्थिरता येत नाही. एका गावातून दुसऱ्या गावात ते सतत स्थलांतरित होत असतात. तर अशा प्रकारचे जे लोक असतात त्यांना वेठबिगार असं म्हणतात. तर अशी वेठबिगारीची जी भारतामध्ये जी परंपरा चालत आलेली आहे, ही वेठबिगारीपासून लोकांना मुक्त करणे अशा प्रकारचा कार्यक्रम हा 20 कलमी कार्यक्रमाअंतर्गत आखण्यात आलेला होता. कर चुकवेगिरी, आर्थिक गुन्हे व तस्करी रोखणे. की लोक कर चुकवेगिरी करतात म्हणजे टॅक्स चोरतात, सरकारला आपल्या उत्पन्नातील कोणत्याही प्रकारचा वाटा ते सरकारला देत नाही, टॅक्स चुकवतात. तर टॅक्स चुकवण्यावर, याशिवाय जे आर्थिक गुन्हे केले जातात, लोक मोठ्या प्रमाणात बँकांमधून कर्ज काढतात आणि मग ते कर्ज बुडवतात आणि कोणाला पैसे द्यायचे असतील तर पैसे न देता त्याला फसवतात. तर अशा प्रकारचे आर्थिक गुन्हे हे रोखण्यावर या 20 कलमी कार्यक्रमाअंतर्गत भर देण्यात येणार होता. याशिवाय तस्करी रोखणे म्हणजे आपल्या देशाच्या अंतर्गत भागात आणि देशांच्या सीमांवर जी तस्करी होते, ज्याला आपण स्मगलिंग म्हणतो, तर ती स्मगलिंग रोखण्याकरितासुद्धा या 20 कलमी कार्यक्रमाअंतर्गत विशेष भर देण्यात आलेला होता. चौथा आहे जीवनावश्यक वस्तूंचे दर नियंत्रण, रेशनिंग व्यवस्थेत सुधारणा करणे. ही जीवनावश्यक वस्तू हे आपल्याला दिसतात की व्यापारी लोक त्या गोदामामध्ये बंद करून ठेवतात आणि विनाकारण जीवनावश्यक वस्तूंचे भाव जे आहे ते वाढवतात. विशिष्ट सण आला की आपण बघतो की वस्तू महाग होतात. तेल असेल, साखर असेल, रवा असेल, चहा असेल, पोहे असतील, हे सर्व जीवनावश्यक वस्तूंचे दर नियंत्रित राहावे, याकरितासुद्धा 20 कलमी कार्यक्रमाअंतर्गत विशिष्ट नियंत्रणाचे कार्यक्रम हे आखण्यात आलेले होते.
याशिवाय आपली जी रेशनिंग व्यवस्था आहे, म्हणजे जे कंट्रोल आहे, आपण बघतो की ज्या ठिकाणी आपल्याला स्वस्त धान्य उपलब्ध होतं, तर या रेशनिंग व्यवस्थेतसुद्धा सुधारणा करण्याचा मनोदय किंवा ध्येय या 20 कलमी कार्यक्रमाअंतर्गत आखण्यात आलेलं होतं. याशिवाय 5वं आहे हातमाग क्षेत्र विकासाद्वारे उत्तम वस्त्रोद्योग निर्मिती, की हाताच्या माध्यमातून जे कपडे विणले जातात, तर हे हाताच्या माध्यमातून कपडे विणण्याचं जे तंत्र आहे त्यामध्ये विकास व्हावा, त्या माध्यमातून उत्तम वस्त्रोद्योग निर्माण व्हावे, याकरिता हातमाग क्षेत्रावर सुद्धा या योजनेअंतर्गत, या कार्यक्रमाअंतर्गत विशेष भर देण्यात आलेला होता. याशिवाय जे दुर्बल घटक आहेत, जे आर्थिकदृष्ट्या कमकुवत लोक आहेत, त्यांच्यासाठी कर्जमुक्तीची योजना ही आखण्यात आलेली होती, की त्यांनी घेतलेले जे कर्ज असतील ते त्यांना सरसकट माफ करण्यात येण्याची योजना या कार्यक्रमाअंतर्गत आखण्यात आली होती. याशिवाय सरकारकडून घर बांधणीसाठी सुद्धा लोकांना सहाय्य करण्यात येणार होतं. शिवाय जे दळणवळण सुविधा जी आहे, देशामधलं जे ट्रान्सपोर्टेशन आहे, रस्ते विकास असतील, विमानसेवा असतील, रेल्वे व्यवस्था असेल, तर या सर्वांची सुविधा ही वाढवण्याकरिता या योजनेमध्ये, या कार्यक्रमाअंतर्गत विशिष्ट विकासाचे कार्यक्रम हे आखण्यात आलेले होते. याशिवाय शाळांकरिता शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्याची योजनासुद्धा या 20 कलमी कार्यक्रमाअंतर्गत होती, की आपण बघतो की शहरी भागांपेक्षा ग्रामीण भागातल्या शाळांमध्ये अनेक सुविधांचा अभाव असतो. तिथे कम्प्युटर नसतात, चांगले शौचालय नसतात, विविध प्रकारचे शैक्षणिक साहित्य त्या मुलांना मिळत नाही आणि त्यामुळे त्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडून येत नाही. तर असं होऊ नये याकरिता शाळांमध्ये जे आवश्यक शैक्षणिक साहित्य आहे ते या 20 कलमी कार्यक्रमाअंतर्गत त्या शाळांपर्यंत पोहोचवण्यात येणार होतं. आणि अशा प्रकारे त्यावेळच्या ज्या प्रधानमंत्री इंदिरा गांधी होत्या, यांनी या माध्यमातून भारताचा आर्थिक विकास झपाट्याने घडून आणण्याचं उद्दिष्ट या 20 कलमी कार्यक्रमाअंतर्गत आपल्या डोळ्यापुढे ठेवलेलं आपल्याला दिसतं. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्ग 9वा विषय इतिहास, प्रकरण 4 आर्थिक विकास याचा दुसरा भाग आपण बघितला. यानंतरचा तिसरा भाग आपण पुढे बघणार आहोत. धन्यवाद.